नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण 3 इंच, 5 इंच आणि 9.5 इंच या 3 बाही कटिंग पाहणार आहोत। यांचे पेपर कटिंग कसे करायचे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बाहीची लांबी ही 3 इंच असल्यामुळे मी त्यात अर्धा इंच मिसळून 3.5 इंच घेतले आणि उभे माप हे छातीचा चौथा भाग घेत असल्यामुळे तिथे मी 7.5 इंच असे माप घेतलेले आहे। आपल्या ब्लाऊजची छाती ही 30 इंच आहे। 30 इंचाचा चौथा भाग 7.5 होतो, त्यामुळे ते उभे माप आहे ते मी 7.5 इंचावर घेतलेले आहे। अशा प्रकारे चौकोन आखून घेतला आणि हे चौकोन जिथे एकमेकांना जॉईंट होतात त्या तेथून मी 2 इंचावर मार्क करून घेतले। 2 इंच ही आपली कॅप हाईट झाली। 2 इंचापासून खाली मी 1.5 इंचावर मार्क करून सरळ रेष मारून घेतली आणि बाहीचा आकार म्हणजेच बाहीचा शेप देऊन घेतला। तुम्हाला जर हा शेप जमत नसेल तर मला नक्की सांगा, मी दुसऱ्या प्रकारे ही बाही कशी कट करायची तेही तुम्हाला सांगेन। ह्या शेपची एकदा प्रॅक्टिस केली तर हाही शेप जमतो। ह्या शेपने बाही ही ॲक्युरेट बसते। म्हणजेच तुमची आता आपल्याला छातीचा चौथा भाग कसा काढायचा हे कळत नसेल तर तुमची छाती म्हणजे तुमचा पूर्ण ब्लाऊज हा 32 इंचाचा असेल तर तुम्ही डोळे झाकून 8 इंच उभे माप घेऊ शकता। तुमच्या ब्लाऊजची पूर्ण छाती ही 36 इंच असेल तर उभे माप तुम्ही डोळे झाकून 9 इंच घेऊ शकता। अशा प्रकारे आता आपण वरच्या साईडने बाही ही कट करून घेतलेली आहे। आता ही बाही आपण ओपन करून आतल्या साईडचा जो आकार आहे तो एका साईडने कट करून घेत आहोत। ही आपली 3 इंचाची बाही कटिंग झालेली आहे। आता आपण 5 इंचाची बाही कट करू। पाच इंचाच्या बाहीमध्ये मी अर्धा इंच मार्जिन मिसळले, झाले 5.5 इंच। आता मी 5.5 इंचाला मार्क करून घेते। मी अर्धा इंच का मिसळत आहे की हे आपले अस्तर ब्लाऊजचे कटिंगसाठी मी बाही करत आहे। जर तुम्हाला साध्या ब्लाऊजसाठी बाही कटिंग करायची असेल म्हणजेच बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी बाही कटिंग करायची असेल तर तुम्ही तिथे अर्धा इंच ऐवजी 1.5 इंच मिसळायचे आहे। 1.5 इंच म्हणजेच तुमची बाही जर 5 इंचाची असेल तर 5 अधिक 1.5 होतात 6.5 इंच। म्हणजे तुम्ही जे जोड बाजूला माप घेणार आहात ते माप तुम्ही 6.5 इंच घ्यायचे। म्हणजे तुमचे बाकी सगळे माप असेच टाकायचे आहेत, अशीच फक्त त्या मापामध्ये बदल होतो। ही झाली आपली 5.5 इंचाची बाही कटिंग। 5.5 इंचाची बाही कटिंग करताना मी कॅप हाईट आहे ही 2.5 इंच घेतलेली आहे। लक्षात ठेवा, 3 इंचाला मी 2 इंच कॅप हाईट घेतली आणि 5 इंचाला मी 2.5 इंच कॅप हाईट घेतली। झाली आपली 5.5 इंचाची बाही कटिंग करून। आता आपण 9 इंचाची म्हणजे कोपरापर्यंत जी बाही असते ती बाही कटिंग करून घेऊ। 9 अधिक अर्धा त्यात मिसळला, झाले 9.5 इंच। म्हणून मी जोड बाजूला जे माप असते ते 9.5 इंच घेतलेले आहे। जर तुम्ही ब्लाऊजमध्ये मार्जिन हे 1.5 इंचाचे घेत असताल तर तुम्हाला हे माप ॲक्युरेट बाही बसेल, कमीही होणार नाही किंवा जास्तही होणार नाही। आणि जर तुम्ही बाहीमध्ये मार्जिन हे 2 इंचाचे घेत असताल तर तुम्हाला हे जे आपण उभे छातीचे माप घेतो त्यामध्ये आणखीन पाव इंच वाढवून माप घ्यावे लागणार आहे। पाव ते अर्धा इंच माप वाढवून घ्यायचे आहे।
चौकोन आखून घेतला आणि जी आता मी कॅप हाईट देत आहे ती मी याला 3 इंचाची देत आहे. 3 इंचापासून खाली 1.5 इंच घेतले आणि सरळ रेष आखून घेतली आणि बाहीचा शेप देऊन घेतला. तिन्ही प्रकारच्या बाही काढण्याची मेथड ही एकच आहे, फक्त आपण जी कॅप हाईट घेतो ती कमी जास्त होते. प्लीज व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे दुसरे जे व्हिडिओ आहेत तेही जाऊन पहा.